हे वशिंड आहे ना ते फक्त देशी गाईला येतं. म्हणजे तिच्या मानेवरती जो उंचवट्याचा जो भाग दिसतो ना, इथं सूर्यकेतू नाडी असते आणि याच्यावरती जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा ती सूर्यकेतू नाडी काय होते की ऍक्टिव्ह होते आणि त्यामुळे सूर्यप्रकाशातून जे पोषक घटक असतात ते या वशिंडाद्वारे शोषले जातात. त्यामुळे गाईचं दूध असेल, शेण असेल, गोमूत्र असेल हे अत्यंत उपयुक्त आणि औषधी असं म्हटलं जातं. गाईचं दूध हे पिवळं असतं कारण मगाशी मी म्हटलं की वशिंड आहे, वशिंडावरती सूर्यकिरण पडतात आणि ती शोषली जातात शरीरामध्ये आणि बीटा कॅरोटीन नावाचा एक मुख्य घटक गाईच्या म्हणजे देशी गाईच्या दुधामध्ये आढळतो आणि सूर्यकिरण पडल्यामुळे तो ऍक्टिव्ह होतो आणि त्याच्यामुळे गाईचा दुधाचा रंग हा पिवसर येतो. असं हे गाईचं दूध लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी खूप औषधी आहे असं म्हटलं जातं. वैदिक काळामध्ये सुद्धा त्याचे पुरावे आहेत. अध्यात्मामध्ये पण त्याला खूप महत्व आहे. सायंटिफिकरित्या सुद्धा ते प्रूव्ह केलेलं आहे की गाईचं दूध खूप उपयुक्त आहे. गाईचं दूधच नाही तर शेण आणि गोमूत्र म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशी गाईपासून मिळणारे सर्व घटकच हे अत्यंत उपयुक्त आहेत. आता सगळ्यात आमची एक सवय काय आहे, आम्ही जेव्हा बाहेरून येतो पहिल्यांदा नारायणी काय करायला लागले हा प्रश्न प्रत्येकाचा असतो आणि डायरेक्ट आम्ही तिकडे तिच्यापाशी जातो आणि नंतर मग आमची दुसरी कामं. सकाळचं पण तसंच असतं. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंग म्हणायला नारायणीला पहिला सगळे जातात. म्हणजे नारायणी ही आमच्या घरचा एक अत्यंत महत्वाचा सदस्य म्हटला तरी काय हरकत नाही. तुम्हाला ही नारायणी कशी वाटली आणि अजूनही देशी गाईबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तेही आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.